आता आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या धड्याचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, 17व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये दोन सत्ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले प्रदेश काबीज करून होत्या. त्या म्हणजे अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशाह. बहुतांश भाग आपल्या महाराष्ट्राचा हा त्यांच्या ताब्यात होता आणि त्यांचं वर्चस्व आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. आता ह्यांच्या बरोबरच अजून काही सत्ता आपल्या महाराष्ट्रात आल्या होत्या. त्या कोणत्या कोणत्या आहेत बघूया आता आपण. एक म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. म्हणजे सिद्धी लोक होते, त्यांनी आपलं बस्तान तिथे ठोकलं होतं. त्याच्यानंतर युरोपमधून पोर्तुगीज, फ्रेंच, डच ही लोक सुद्धा आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आली होती. त्याच्यामध्ये सागरी व्यापार आणि त्याच्यातला संघर्ष हा त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये होता. म्हणजे पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच. आणि ह्या सत्तांनी म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरचा गोवा आणि वसई या दोन्ही ठिकाणी पोर्तुगीजांनी आपलं राज्य स्थापन केलं होतं. आता ह्या सगळ्या सत्तांचा उद्दिष्ट काय होतं तर संपूर्णपणे आपल्या महाराष्ट्राच्या दक्षिणेमध्ये आपली सत्ता प्रस्थापित करायची, हे त्यांचं उद्दिष्ट होतं. आपल्या भारत देशाला, आपल्या ह्या महाराष्ट्राला संपूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यायचं आणि त्याच्यावर वर्चस्व करायचं. त्याच्यानंतर आपल्याला माहितच असेल की ह्या सगळ्या ज्या सत्ता आहेत, जसं की इंग्रज आहेत, डच आहेत, फ्रेंच आहेत, हे आपल्या देशामध्ये व्यापार करायला आले होते. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की प्राचीन काळापासून हे आपल्या देशामध्ये व्यापार करण्यासाठी येत असत. खुष्कीच्या मार्गाने येत असेल, सागरी मार्गाने येत असेल. तर ह्या मार्गाने येता येता त्यांनी आपलं हळूहळू भारतामध्ये जाळं पसरवायला सुरुवात केली आणि सत्ता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी त्यांची पावलं उचलली आणि अशा रीतीने या सत्ता आपल्या महाराष्ट्रात आल्या होत्या. आता पुढे तर आता या सर्व सत्ता काय करायच्या, स्वतःला त्या सुरक्षित ठेवायचं. एकमेकाबरोबरचा त्यांचा जो संघर्ष होता म्हणजे व्यापारामधला किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये, तर ते काय करायचे, स्वतःला सुरक्षित ठेवून त्याचा समन्वय साधून ते आपल्या भारतामध्ये बसण्याचा प्रयत्न करत होते. आणि विशेषतः ह्यांना टोपकर कसं काय म्हणत बघा, युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून टोपकर असं म्हणायचे. आता थोडस आपल्या गावांबद्दल, आपल्या महाराष्ट्रातील गावांबद्दल. तर शिवकाळातली जी प्रजा होती, लोकवस्ती, राज्यकर्ते होते जे राहायचे, आता ही लोक तर आपल्या देशामध्ये सत्ता प्रस्थापित करायला हे परदेशी लोक आली होती, पण आपल्या देशामध्ये त्यावेळेस काय काय चालत होतं ते आता आपण बघायचंय. तर राज्यकर्ते, त्याच्यानंतर यांच्यामधील दुवे म्हणजे जे मध्यस्थ करणारे जे अधिकारी होते, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील बाजारपेठ, कारागीर, ह्यांचं आपल्याला स्वरूप समजून घेण्यासाठी आता हे कुठंतरी निश्चितच स्थान करून असणार, कुठंतरी त्यांची वस्ती असणार. तर ह्या वस्त्या कशा होत्या, ते कुठे राहायचे किंवा कुठल्या ठिकाणी ह्यांचं व्यापार चालायचा, ते आपण आता बघूया. आणि ह्याचं सगळं काही स्वरूप समजण्यासाठी आपल्याला काही ठिकाणांची ओळख आणि त्यांची भौगोलिक दृष्ट्या माहिती घेणं जरुरीचं आहे. त्याच्यामध्ये येतो एक म्हणजे गाव, म्हणजे त्याला मौजा म्हणतात. दुसरा आहे कसबा, त्याच्यानंतर आहे परगणा. ह्या सगळ्यांची आपल्याला आता माहिती घ्यायची. तर आता अनेक गावांचा परगणा असायचा आणि परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत. आता कसबा म्हणजे काय तर एक मध्य लोकवस्ती असलेलं एक गाव, आणि कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणजे गाव म्हणजे खेडगाव आहे. आजकाल आपण काय बोलतो त्याला, खेडगाव. एक खेडगाव छोट, त्याच्यानंतर अनेक खेडी मिळून त्याचं एक छोटं गाव तयार होतं आणि मग खूप सारी गावं एकत्र येऊन मग त्याचं शहर होतं. त्याप्रमाणे
आता आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत विस्तृतरित्या. आतापर्यंत समजलं? चला पुढे जाऊया. आता आपण बघतोय तर त्या काळामधली लोक हे बहुतेक करून गावातच राहायचे आणि या गावाला मौजा म्हणा. त्याच्यानंतर या गावामध्ये पाटील हा एक प्रमुख असायचा. सगळ्या पूर्ण अख्ख्या त्या छोट्या आता मी हा शब्द वापरते की खेडेगाव, पण आपण जेव्हा ह्या छोट्याशा भागाची ओळख करून घेतोय त्याला विशिष्ट नाव आपल्या इतिहासात या अभ्यासक्रमात आहे, ते म्हणजे गाव म्हणजे मौजा. तर आपण तेच नाव आपण इथे वापरूया. तर ह्या गावामध्ये संपूर्णपणे कारभार जो बघायचा एक मुख्य माणूस म्हणून जो असायचा तो असायचा पाटील. आणि ह्याचा काय काय प्रयत्न असायचा की गावातल्या जास्तीत जास्त जमिनी या लोकांनी लागवडीखाली आणाव्यात, यासाठी तो प्रयत्न करायचा. कारण की कोणी बेरोजगार राहूच नये. सगळ्यांच्या जितक्या लोकांच्या जमिनी आहेत त्यांनी त्या काय करायच्या, शेतीच्या कामासाठी द्यायच्या, म्हणजे त्या गावामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निर्माण केलं जायचं अशा रीतीने. तसंच त्याची काही कर्तव्य पण होती की गावामध्ये काय तंटाखेडा होत असे, असा हा शब्द आहे त्याला, म्हणजे काही भांडण झालं किंवा काही न्यायनिवाडा असेल तर शांतता निर्माण करण्याचं कार्य हा पाटील करायचा. आता हा पाटील एकटाच होता का? नाही. त्या पाटलाला मदत करण्यासाठी म्हणून कुलकर्णी पण त्याला मदत करायचा. बरोबर आहे, म्हणजे त्याला एक मदतनीस पण होता. आता ह्या कुलकर्ण्यांची कामं काय काय आहेत, तर जमा झालेल्या महसुलाची नोंद करायची. जो काही महसूल आपण गोळा करतो, जो काही कर वगैरे आपण गोळा करतो त्याची संपूर्णपणे नोंद ठेवायची. हे कुलकर्णी काम करत असत. बरोबर आहे, लक्षात आलं आता इथपर्यंत पाटील आणि कुलकर्ण्यांची कामं आणि गाव छोटासा. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या गावामध्ये निरनिराळे कारागीर सुद्धा असत. साहजिक आहे, कारण घर आली म्हणजे सुतार आले, गवंडे आले, नक्षीकाम करणारे कारागीर आले, हे संपूर्णपणे आले, कारण त्यांचा घर बांधण्यामध्ये सहभाग असतो. त्याच्यानंतर गावात जे कारागीर सेवा देत असत, म्हणजे जे कारागीर लोक, उदाहरणार्थ सुतार आहे, त्याच्यानंतर बांधकाम करणारे गवंडी आहेत, त्याच्यानंतर घर तयार झाल्यानंतर घराच्या आतलं संपूर्णपणे तयार करणं वगैरे हे सगळं जे आहे, तर ह्यांच्यासाठी ते जे सेवा त्या गावाला द्यायचे किंवा जे कामं ते त्या गावातल्या लोकांच्यासाठी करायचे, तर त्याच्याबद्दल त्यांना शेतकऱ्याकडून शेतीच्या उत्पन्नाचा थोडासा वाटा त्यांना देण्यात येईल, या कारागिरांना. बरोबर आहे, म्हणजे त्यांचा मोबदला त्यांना काय मिळत असे, तर शेतीच्या उत्पन्नाचा छोटासा वाटा. आणि त्याला एक विशिष्ट नाव आहे, बलुत, हे त्याला विशिष्ट नाव आहे. लक्षात आलं बरोबर? चला पुढे जाऊया. आता कसब्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. कसबा हे एक मोठे खेडेगावच आहे, गावापेक्षा छोटा म्हणजे कसबा. तर कसबा कसा आहे, एक खेडेगावच आहे, ते त्याच्यामध्ये पण लोकवस्ती असते, भरपूर लोक राहत असतात तिथे. हे परगण्याचे मुख्य ठिकाण आहे. आपण अगोदरच बघितलं होतं की अनेक गाव मिळून परगणा तयार होत असे, तर हे परगण्याचे मुख्य ठिकाण, त्याला ते संबंधित असं असायचं. परगण्याला कसा आपला कसबा हा जोडलेला असायचा. त्याच्यानंतर कसब्यामध्ये व्यवसाय कोणता होता मुख्य, तर शेतीचा अर्थात. त्याच्यानंतर सुतार, लोहार हे कुशल कारागीर सुद्धा तिथे असायचे. आता कसब्याला ह्या कारागिरांच्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा काही माल हे जे असायचं, हे त्या कसब्याला जोडूनच एक बाजारपेठ असायची. कसब्याला जोडूनच एक बाजारपेठ असायची आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू त्यांना मुबलक प्रमाणात असायच्या. इथपर्यंत लक्षात आलं? आता पुढे. आता शेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते, नावावरूनच आपल्याला कळते. बरोबर, शेटे आणि महाजन
त्यातले जे महाजन आणि शेटे हे दोन्ही पण संपूर्ण वतनदार असायचे त्या जागेचे. बरोबर आहे? लक्षात आलं? आणि महाजन हे पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम करत. म्हणजे जे काही बाजारपेठा लागायच्या त्याच्यामध्ये जे उत्पन्नाची जी उलाढाल व्हायची त्याचा संपूर्णपणे माहिती तपशील हे महाजन ठेवायचे. लक्षात आलं? महाजन हे तपशील ठेवायचे. आता पुढे, आता आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपली प्रश्नोत्तर आहे. सुरुवातीला महाराष्ट्राचा बराच भाग हा कोणाच्या ताब्यात होता? बहुतांशी भाग हा कुणाच्या ताब्यात होता? त्याच्यानंतर या काळामध्ये परकीय सत्ता ज्या होत्या त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचे. त्याच्यानंतर कसबा कशाला म्हणतात आणि त्याची थोडक्यात माहिती द्या. त्याच्यानंतर आहे गावातील पाटलाची भूमिका. त्याची तुम्ही भूमिका स्पष्ट करायची की तो कोणतं कर्तव्य करत असेल किंवा त्याला काय काम त्या गावामध्ये, आणि बलूत कशाला म्हणतात. बरोबर? आणि पेठेचे जे हिशोब ठेवतात संपूर्णपणे आकडेवारी जमा नोंद ती कोण करत असत. आलं लक्षात? चला तर आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.